नमस्कार. KPR न्यूज या चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल हे तुम्ही पाहिलं आहे. थंबनेल पाहून तुम्हा सर्व बैलगाडा शौकीन मथुर प्रेमी हे यांच्या लक्षात आलं असेल की आपण मथुरबद्दल कोणती माहिती हे जाणून घेणार आहोत. मथुर हा जवळपास 7 ते 8 वर्षापासून धावत आहे. मथुर अतिशय लोकप्रिय बिनजोड शर्यतीसाठी ओळखला जातो. संपूर्ण महाराष्ट्रभर मथुरचं नाव बिनजोड शर्यतीमध्ये टॉपचा बैल म्हणून घेतलं जातं. बिनजोडचा बादशाह म्हणून मथुरला हे नेहमी बोललं जातं. बिनजोडचा बादशाह हा मथुर झाला. हा प्रवास काही साधासुद्धा नव्हता. अनेक अडचणींचा सामना मथुर त्याचबरोबर मथुरचे मालक राहुलभाई पाटील यांना हा करावा लागला. अनेक टीकाकारांनी मथुरला नाव ठेवले. त्याचबरोबर मथुरचे मालक राहुलभाई पाटील यांना पण ज्या त्या प्रकारे टीका करण्यात आली, ट्रोल करण्यात आलं. तरीही कोणत्याही प्रकारे राहुलभाई पाटील हे डगमगले नाही. मथुरला त्यांनी नेहमी साथ दिली व मथुरने सुद्धा त्यांना ही साथ दिली. असंख्य बिनजोड शर्यतीचे मैदान मथुर जिंकलेला आहे. त्यामुळे त्याला बिनजोडचा बादशाह हे बोलले जाते. मथुर हा भारत केसरीसुद्धा झालेला आहे. राहुलभाई पाटील मथुरला आपल्या घरचा मेंबर म्हणून सांभाळ करतात. मथुरचा गोठा जवळपास 10 कोटीच्या आसपास आहे. एवढ्या किमतीचा भव्यदिव्य असा गोठा आधुनिक मथुरसाठी राहुलभाई पाटलांनी बांधलेला आहे. मथुरला अनेक मैदानामध्ये ज्या त्या प्रकारे ट्रोल करण्यात आलं, वाईट कमेंट्स करण्यात आले. ह्या राहुलभाई पाटलांनी खपवून घेतलेलं आहे. आपण पाहतो असंख्य मैदानामध्ये राहुलभाई पाटलांचे मथुरसाठी हे वाद झालेले आहेत. त्यांना मथुरला कोणी काही बोललं तरी चालत नाही. मथुर मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी असंख्य शर्यतीमध्ये हा धावलेला आहे. बकासूरनंतर लोकप्रिय असा बैल म्हणजे हा मथुरच आहे. मथुरला बिनजोडचा बादशाह हेच वाक्य शोभतं असं बैलगाडा शौकीन हे नेहमी म्हणतात. मथुरसाठी राहुलभाई पाटलांनी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. मथुरने सुद्धा राहुलभाई पाटलांची कधीच निराशा केलेली नाही. चांगल्या मोठमोठ्या मैदानामध्ये मथुरने हा गुलाल मिळवला आहे. राहुलभाई पाटील व अन्य जे काही बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासोबत राहुलभाई पाटलांचे संबंध हे अतिशय चांगलेले आहेत. बकासूरचे मालक मुळशी धुमाळ असो किंवा अन्य बैलगाडा मालक असो यांच्यासोबत राहुलभाई पाटलांचे हे नेहमी जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. पण काही मैदानामध्ये पुढच्या बैलगाडा मालकाकडून किंवा राहुलभाई पाटलांकडून थोड्याफार चुका झाल्या तर त्यामध्ये वाद पण निर्माण झालेला आहे. असंच काही सध्या मथुरला यूट्यूबच्या माध्यमातून हे ट्रोल करण्यात आहे. बोललं जात आहे की मथुर 6-6 महिने गोठ्यात असतो, घरी असतो. त्यांनी बकासूरची बरोबरी करावी नाही. म्हणजे जे असे विघ्नसंतोषी लोक असतात ते मथुर आणि बकासूरमध्ये भांडणे लावून देण्याचा हा नेहमी प्रयत्न करत असतात. मथुर हा बिनजोडचा किंग असल्यामुळे हा तो नेहमी काही धावत नाही. बरेच टायमिंगला तो उशिरा धावतो. मोठमोठ्या मैदानात बकासूर करतो, मथुर पण कधीमधी करतो. त्यामुळे मथुरला हे ट्रोल करण्यात येत आहे की मथुर घरीच असतो, बकासूरची बरोबरी मथुरने
करावी नाही, असे काही वाईट कमेंट्स करणारे भरपूर आहे. हे राहुलभाई पाटलांपर्यंत गेलं तर हे राहुलभाई पाटलांना जमत नाही, त्यामुळे त्यांचा राग अनावर होतो व ते थोडं उत्तर नेहमी ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना देत असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक व आपल्या KPR न्यूज या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.